नमस्कार. मराठी कट्टा या चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी त्याला नक्की शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण आपल्या किचनची म्हणजे स्वयंपाकघराची स्वच्छता कशी करावी, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्यासाठी काही उपयुक्त टिप्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. 1. ओटा आणि गॅसची स्वच्छता. आपला स्वयंपाक जास्तीत जास्त तर ओट्यावर आणि गॅसवरच होतो, त्यामुळे त्याची स्वच्छता ठेवणे खूपच महत्त्वाचे असते. दररोज स्वयंपाक झाल्यानंतर ओटा आणि गॅस स्वच्छ पुसून घ्या. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण करून ते एकत्र करून या ओट्यावर आणि गॅसवर लावून तो पुसून घेतल्यास त्याचा तेलकटपणा सहजपणे निघून जातो. आणि नंबर 2. सिंक आणि नळ. भांडी घासण्यासाठी सिंकचा आपण वापर करतो, त्यामुळे ते खूपच खराब होते. ते स्वच्छ ठेवण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 कप व्हिनेगर घालून सिंकमध्ये ओता आणि त्यानंतर 10 मिनिटांनी पाणी टाका. यामुळे तुमचे सिंक स्वच्छ होते आणि चमकदार दिसते. यानंतर नळ स्वच्छ करण्यासाठी ते लिंबाच्या सालाने चोळा. यामुळे नळ खूपच चमकदार आणि स्वच्छ होतात. त्यानंतर आपल्या भाजीपाला साठवण्यासाठी सर्वात उपयुक्त अशी वस्तू म्हणजे फ्रीज. तर पाहूया फ्रीजची स्वच्छता कशी करायची. फ्रीजमध्ये आपण खूप भाज्या ठेवतो, खूप वस्तू ठेवतो, खूप पदार्थ ठेवतो, त्यामुळे आठवड्यातून एकदा फ्रीज नक्की रिकामा करायला हवा. तो आतून पुसून घ्या. खराब होणाऱ्या पदार्थांची तारीख तपासा, म्हणजेच त्यांची एक्सपायरी डेट तपासा आणि ते त्या एक्सपायरी डेटच्या आधीच वापरा. फ्रीजमध्ये कधीकधी भाज्यांचा खूपच वास येतो, त्यामुळे इतर वस्तूंनाही तो वास लागतो. तो वास टाळण्यासाठी बेकिंग सोडा किंवा कॉफी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. यामुळे येणारा वास जास्त खराब आणि उग्र वाटणार नाही. त्यानंतर डबे आणि भांडी स्वच्छ ठेवणे. स्टील आणि तांब्याची भांडी यांचा आपण सर्रासपणे वापर करतो. ती भांडी स्वच्छ आणि चमकदार ठेवण्यासाठी मीठ किंवा लिंबाच्या रसाने चोळा. यामुळे भांडी स्वच्छ आणि चमकदार राहतील. प्लास्टिकचे डबे आपण आपले मसाले ठेवण्यासाठी वापरतो. मसाल्यांसोबतच आपण इतरही वस्तू या डब्यांमध्ये ठेवतो, त्यामुळे या डब्यांचा कधीकधी खूपच जास्त घाण वास येतो. हा वास घालवण्यासाठी त्यात कोमट पाणी आणि व्हिनेगर टाका आणि स्वच्छ धुवा. यामुळे प्लास्टिकचा वास निघून जाईल. ओटा आणि भिंतीवरील तेलकट डाग काढणे. यासाठी आपण 2 चमचे सोडा आणि 1 चमचा डिशवॉश पावडर घालून तो मिक्स करून कपड्याने हे पुसून घ्या. यामुळेही भिंतीवरील जुने डाग निघून जातील. आपल्या घरातील लहान मुले भिंतींवर अक्षरे काढतात, काही लिहितात, त्यामुळेही भिंतींवर डाग पडतात. हे डाग गरम पाण्यात साबण घालून हलक्या हाताने पुसल्याने भिंतींवरील हे जुने डाग निघून जातात. आता नंबर 6. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन. घरात ओला आणि सुका असे 2 प्रकारचे कचरे असतात, त्यामुळे हे कचरे वेगळे ठेवायला शिका. ओला कचरा एकीकडे आणि सुका कचरा एकीकडे ठेवायला शिका. कचरा कुंडी जी असते त्यामध्ये आपण खरकटे अन्नही कधीकधी टाकले जाते. यामुळे कचरा कुंडीचा खूपच उग्र वास येतो. हा वास येऊ नये म्हणून त्यात बेकिंग सोडा किंवा लिंबाचे तुकडे टाका. यामुळे तो घाण वास येत नाही. नंबर 7. कीटक आणि झुरळांपासून संरक्षण. झुरळे, पाली आणि इतर कीटक अन्नपदार्थांवर बसतात, त्यामुळे आपल्याला आजार होण्याचे, फूड पॉयझनिंग होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. या झुरळांपासून बचावासाठी घरगुती कीटकनाशक बनवता येते. यामध्ये नंबर 1 चमचा बोरिंग पावडर आणि गव्हाचे पीठ एकत्र करून जिथे जिथे झुरळे येतात तिथे टाका. त्यामुळे झुरळे निघून जातील. कधीकधी गोड पदार्थांना मुंग्याही होतात आणि या मुंग्यांमुळे लहान मुलांना चावल्या तर त्यांना खूप त्रास होतो. त्यामुळे जिथे मुंग्या असतील तिथे हळद किंवा लिंबाचा रस टाका. यामुळे मुंग्या नाहीशा होतील. 8. फळतळा आणि कपाट स्वच्छता. दर महिन्याला फळतळा आणि कपाट आपण स्वच्छ करायलाच हवे. ते साफ करून कोरड्या फडक्याने पुसून घ्यायला हवे. यामुळे ते नेहमी स्वच्छ राहते आणि तिथे झुरळे येत नाहीत. जर तेथे ओलसरपणा असेल तर तो ओलसरपणा टाळण्यासाठी
त्यात लवंग किंवा कापूर ठेवला तरीही ओलसरपणा नाहीसा होतो. यानंतर फ्लोअरची स्वच्छता. फ्लोअरवर आपण स्वयंपाकासाठी भाज्या वगैरे चिरण्याचे काम करतो. लहान मुले आपल्यासोबत किचनमध्येच खेळतात. त्यामुळे फ्लोअरची स्वच्छता असणे खूपच महत्त्वाचे असतात. पाण्यात 2 चमचे व्हिनेगर टाकून पुसल्यास फ्लोअर नेहमी चमकदार राहतो, त्याला चकाकी राहते. कडुलिंबाची पाने टाकल्यास जे कीटक असतात, जे फ्लोअरवर पसरलेले असतात, तेही दूर होतात. यामुळे दररोजच्या स्वच्छतेचा सराव ठेवा. दररोज तुमचे किचन नेहमी स्वच्छ ठेवा. यामुळे तुमच्या घरी रोगजंतूंचा प्रवेश होणार नाही. दररोज थोडे थोडे स्वच्छ केले तरी मोठी घाण साठत नाही. त्यामुळे दररोजची स्वच्छता ही महत्त्वाचीच आहे. प्रत्येक गोष्ट वापरल्यानंतर जागेवर ठेवा आणि जी वस्तू आपल्याला लागणार नाही ती टाकून द्या. स्वच्छ करा, किचन नेहमी स्वच्छ करा. ही साधी पण प्रभावी पद्धत जर तुम्ही वापरली तर या टिप्सचा तुम्हाला खूपच फायदा होईल आणि यामुळे तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ, टापटीप आणि हायजेनिक राहील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.